नांदेडच्या हनुमानगड भागातील जानकीनगर येथे सामाजिक कार्यकर्ते अविनाश कदम यांच्या संकल्पनेतून साकारलेला राजमाता जिजाऊ सृष्टी येथे राजमाता मा जिजाऊ जन्मोत्सव मोठ्या आनंदाच्या वातावरणात साजरा करण्यात आला। ज्यांना सिंदखेड राजा येथे जाणे शक्य होत नाही अशा नागरिकांना नांदेड येथेच मा जिजाऊंना अभिवादन करता यावे याकरता जिजाऊ सृष्टी निर्माण केली असून रोज येथे सायंकाळी 5 ते 8 या वेळात सर्वांसाठी राजमाता जिजाऊ सृष्टी खुली राहणार असल्याचं अविनाश कदम यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले। या प्रसंगी राजमाता मा जिजाऊंना अभिवादन करण्याकरता नागरिकांनी गर्दी केली होती। सर्वांना सस्नेह जय जिजाऊ। मी सुरेखा पाटील रावणगावकर। प्रथम सर्व महाराष्ट्रातील सर्व तमाम जनतेला मी शिवशुभेच्छा देते जिजाऊ जयंतीच्या। ही जिजाऊ जयंती आली की आमच्या महिलांमध्ये इतका म्हणजे जस काय अंगात आल्यासारखं की इतकं काम करतात पटपट सकाळी उठून आणि बाई मला आता जयंतीला जायचंय, मला जयंतीला जायचंय म्हणून। आणि मग पटपट आम्ही एकमेकीला फोन लावतो आणि सगळा आमचा ग्रुप तयार होतो आणि आम्ही इथं लगेच 10, 10:30, 11 वाजता येऊन एक अभिवादन करून लगेच पुन्हा आम्ही आमच्या कामाला जातो। आणि नंतर 1 वाजायच्या नंतर जे कार्यक्रम सुरू होतात त्या कार्यक्रमाला आम्ही दिवसभर इथलचा आनंद घेतो। काल आम्ही इथे येऊन दीप प्रज्वलन केला, दिवे लावले सगळे इकडे तिकडे पूर्ण। आणि आमच्या महिलांनी काल गाणे वगैरे रांगोळ्या टाकले इथं मस्त। पुन्हा नंतर आज जो कार्यक्रम आहे तो सर्व इतका सुंदर कार्यक्रम झाला सकाळपासून। आणि आता संध्याकाळी पुन्हा शाहिरी जलसा आहे। प्राध्यापक शिवराज शिंदे म्हणून जे शिवरायांचे सगळ्या धर्मियांचे जे गाणे गातात तर त्यांनी खूप छान गाणे म्हणणार आहेत संध्याकाळी। तर मी आणखी जनतेला सांगणार आहे की तुम्ही संध्याकाळी सगळ्यांनी या आणि माझ्या महिला भगिनींना सांगणार आहे की जे जिजाऊंनी तुम्हाला काय दिलंय, जिजाऊपासून तुम्हाला काय प्रेरणा घ्यायची। जसे सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, जिजाऊ ह्या ज्या महाराणी होऊन गेलेल्या आहेत, या सगळ्या आपल्या महानायिका होऊन गेलेल्या आहेत। या महानायिकेपासून आपल्याला काय घ्यायचंय, आपल्या लेकरांना आपण कसे संस्कार द्यायचे, आपल्या लेकरांना आपण आपल्या देशावर ज्या लोकांनी आक्रमण केलेलं होतं त्या आक्रमणाला किंवा ज्या उन्मत्त झालेले जे लोक होते ज्यांनी आपल्यावर अत्याचार अन्याय केला त्या लोकांना आपल्याला कसं माघारी घालायचं, त्यांना आपल्याला कसं परत पाठवायचं, हे ज्या लेकींनी मायांनी आपल्याला शिकवलं आहे तर त्यांचा आपण कसे सत्कार करतो, त्यांना आपण कसं स्मरणात ठेवतो, हे या जयंतीच्या निमित्तानं आपल्याला हे सारखं वरचेवर दरवर्षी आपल्याला हे साजरं करायचं आहे। आणि त्यांचे संस्कार आपल्यामध्ये रुजवून आपल्याला हे जयंत्या करून आपल्यामध्ये संस्कार रुजवून आपल्याला ही प्रथा चालू ठेवायची आहे। तमाम जनतेला माझ्या जिजाऊ जयंतीच्या शिवमय शुभेच्छा। जय जिजाऊ जय शिवराय। आज जिजाऊ जयंती आहे आणि आपण पाहतोय की जिजाऊ प्रेमींच्या चेहऱ्यावरचा आनंद इथे ओसंडून वाहताना दिसतोय। कारण 12 जानेवारी म्हटलं की सिंदखेड राजाला लोक उत्साहाने सगळे जात होते, पण आज आपण इथे पाहतोय की जानकीनगर मध्ये जिजाऊ सृष्टी उभारून अविनाश दादांनी सगळ्या जिजाऊ प्रेमींना एक जिजाऊ प्रति असलेलं प्रेम आणि जिजाऊ प्रेमींसाठी इथे जिजाऊ साठी आदरात्मक इथं प्रतिकृती त्यांनी निर्माण करून दिली, जेणेकरून सगळ्या महिला ह्या इथे जिजाऊंचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात इथे उपस्थित होतात आणि जिजाऊ प्रति असलेली त्यांचं भावना इथं ते व्यक्त करतायत। आजच्या दिवशी मला एवढंच वाटते की दोन छत्रपती घडवणाऱ्या जिजाऊ राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ त्यांची प्रेरणा ही प्रत्येक महिलेने घेतलीच पाहिजे, आपल्या आचरणात आणलीच पाहिजे। त्यांनी पूर्ण त्यांचं आयुष्य पणाला लावून महाराष्ट्राची अस्मिता जपण्यासाठी 2 छत्रपती केले आणि आज प्रत्येकाचा मनामध्ये त्यांचा जो भाव आहे, जो आदर आहे तो असा कोरलेला आहे। आणि आपल्या घोषणा तुम्ही आता ऐकलेल्याच आहेत की रक्तात भिनले काय, जय जिजाऊ जय शिवराय, म्हणजे हे एकात्मतेचं प्रतीक महाराष्ट्रामध्ये त्यांनीच निर्माण केलेलं चित्र आहे असं मला वाटतं। मी कृष्णा मंगनाळे। सर्वप्रथम सर्वांना जय जिजाऊ। आज जिजाऊ महासाहेबांची जयंती, त्यानिमित्ताने मी सर्वांना शुभेच्छा देते। आज जिजाऊ जयंती निमित्त आम्ही दरवर्षी सिंदखेड राजाला जात असतो, पण काही कारणास्तव आम्हाला जाणं होत नाही, तर आम्ही आज जानकीनगर हनुमानगड येथे जिजाऊ सृष्टी खूप सुंदर उभी केली आहे। आणि त्या जिजाऊ सृष्टीचा एक अविनाश भाऊ म्हणून आम्ही आहेत, तर त्यांनी खूप छान योगदान त्या जिजाऊ सृष्टीमध्ये दिलेलं आहे आपलं। आणि खूप सुंदर जिजाऊ सृष्टी उभी केलेली आहे। आणि जिथं सिंदखेड राजाला जाता येणार नाही तर त्यांनी इथं जानकीनगरमध्ये येऊन हनुमानगड इथे येऊन आपल्या जिजाऊंना अभिवादन करावं,
खूप सुंदर जिजाऊ सृष्टी आहे आणि त्याचं येणारं आणखीन खूप चांगलं लेजर शो, बऱ्याच काही गोष्टी इथं आणखीन करायच्या आहेत. तरी सर्व जनतेला मी आवाहन करते की आपण जानकीनगर, हनुमानगड, नांदेड येथे येऊन सर्वांनी जिजाऊंना अभिवादन करावा, ही नम्र विनंती. जिजाऊंच्या जयंतीनिमित्तानं महिलांना काय सांगणार तुम्ही आज? महिलांना आज जिजाऊ महासाहेबांनी दोन छत्रपती घडवले, शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज, तसं प्रत्येक महिलेने आपल्या मुलांना त्यांच्यासारखे संस्कार दिले पाहिजेत. सामाजिक क्षेत्रात असो, कोणत्याही किंवा बालसंस्कार असो, तर तसे जिजामातेसारखे संस्कार आपण आपल्या मुलांना दिले पाहिजेत. तरच आपलं देश किंवा भवितव्य चांगलं होईल. जय जिजाऊ. मी अविनाश कदम, राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानचा अध्यक्ष या नात्याने व जिजाऊ सृष्टीचा अध्यक्ष या नात्याने आज जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त असे भरीव आपण कार्यक्रम इथे ठेवलेले आहेत. जे काल दीपोत्सव होता, आज ब्लड डोनेशन कॅम्प, मोफत आरोग्य शिबिर, ढोल पथक याच्या वेगवेगळ्या रंगातून आम्ही आज जिजाऊ जन्मोत्सव आम्ही साजरा केला. आणि आज सायंकाळी डॉक्टर शिवराज शिंदे सर यांचा जलसा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे. त्या सर्वांनी आज सायंकाळी 6 वाजता येऊन सर्व जिजाऊ भक्तांनी याचा लाभ घ्यावा. जिजाऊ सृष्टी निर्माणच्या पाठीमागची भूमिका सांगा. तर आज महिला असतो, पुरुष असतो किंवा लहान लेकरापासून सर्वांना जिजाऊचा इतिहास, शिवाजी महाराजांचा इतिहास समजावा या दृष्टिकोनातून माझी एक जिद्द होती की बाबा शाळेतली मुलं जर आली, समजा इथं पर्यटन स्थळ झालं तर जिजाऊचा जन्म, त्याचा शिवाजी महाराज जन्म, त्याच्यानंतर शिकवण, बालपण, जिजाऊचं बालपण, शिवाजी महाराजांचं बालपण कसं झालं हे येणाऱ्या पिढीला इतिहास समजावा या दृष्टिकोनातून ही संकल्पना आपण केली.